नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजेच विद्युत चुंबकीय प्रवर्तन ही संकल्पना पाहणार आहोत. विद्युत चुंबकीय प्रवर्तन ही संकल्पना मांडणारा जो शास्त्रज्ञ आहे त्याचं नाव आहे मायकल फॅराडे. या शास्त्रज्ञाच्या आधी एक संशोधन झालेलं होतं, ते म्हणजे एखादा इलेक्ट्रिक सर्किट म्हणजेच विद्युत परिपथ. या परिपथामध्ये बॅटरी आहे, बटन आहे आणि तार जोडलेली आहे. पहा, हा विद्युत परिपथ सुरू केल्याच्या नंतर या विद्युत परिपथातून इलेक्ट्रिक करंट म्हणजे विद्युत प्रवाह वाहू लागल्यास हे विद्युत परिपथ एखाद्या मॅग्नेटसारखं म्हणजे चुंबकासारखं कार्य करतं. मॅग्नेटसारखं कार्य करतं म्हणजे काय? जसा एखादा मॅग्नेट चुंबक या दुसऱ्या पदार्थाला आपल्याकडं आकर्षित करतो आणि त्या चुंबकाचं एक चुंबकीय क्षेत्र असतं, तसंच या ठिकाणी सुद्धा इथं मॅग्नेटिक फील्ड तयार झालेली. पहा, या मॅग्नेटिक फील्डमध्ये जर एखादी वस्तू जर आली तर ती ह्या विद्युत परिपथाकडे आकर्षित होऊ शकते. म्हणजे एखाद्या चुंबकासारखं काम हा विद्युत परिपथ या ठिकाणी करतोय. त्याच्या डोक्यामध्ये विचार आला, जसं या विद्युत परिपथातून इलेक्ट्रिक करंट म्हणजे विद्युत प्रवाह वाहू लागता मॅग्नेट तयार होतो, मॅग्नेटिक फील्ड तयार होते. म्हणजे या ठिकाणी मॅग्नेट म्हणजे चुंबक आणि मॅग्नेटिक फील्ड म्हणजे चुंबकीय क्षेत्र हे इलेक्ट्रिक करंटने तयार केलेलं आहे. म्हणजे मॅग्नेट आणि मॅग्नेटिक फील्ड यांना जन्म कोणी दिला? तर इलेक्ट्रिक करंटने. म्हणजे विद्युत प्रवाहातून यांचा जन्म झालाय. परंतु आपण जर उलटं जर केलं तर जसं इलेक्ट्रिक करंटमुळं मॅग्नेट आणि मॅग्नेटिक फील्ड तयार होते, तसंच चुंबकातून किंवा ह्या मॅग्नेटिक फील्डमधून परत आपल्याला इलेक्ट्रिक करंट तयार करता येईल का? हा विचार त्याच्या डोक्यामध्ये आला आणि त्यावरती त्याने अनेक प्रयोग केले. प्रयोग केल्याच्या नंतर त्याचा हा प्रयोग सक्सेसफुल झाला, यशस्वी झाला आणि त्याला कळालं की या ठिकाणी ही जी तयार होणारी जी मॅग्नेटिक फील्ड आहे, चुंबकीय क्षेत्र आहे, हे जर बदलतं जर असेल, मूव्हिंग मॅग्नेट जर या ठिकाणी असेल तर आणि तरच या ठिकाणी हे इलेक्ट्रिक करंट म्हणजे विद्युत प्रवाह तयार करू शकतो. तर हा विद्युत प्रवाह जो तयार होणार आहे, तो तयार होणारा विद्युत प्रवाह आपल्याला जमा करायचा आहे किंवा त्याचा वापर करायचा आहे. त्यासाठी जी संस्था काम करते त्या संस्थेचं नाव आहे इलेक्ट्रिक जनरेटर. त्याला मराठीमध्ये आपण विद्युत जनित्र म्हणतो. जनित्र म्हणजे तयार करणारा. तर या प्रवाहामध्ये आपल्याला चुंबक दिसतोय, या ठिकाणी हा ॲक्सल दिसतोय, याला हा कॉईल म्हणजे कुंतल जोडलेला आहे आणि नंतर हीच वायर परत गॅल्व्हनोमीटरला जोडलेली आहे. हे जे ॲक्सल आहे त्याला हा टर्बाईन जोडलेला असतो. हा टर्बाईन फिरल्यानंतर हा ॲक्सलही फिरतो आणि त्या ॲक्सलच्या पाठीमागे असलेलं जे कुंतल आहे, कॉईल आहे, तीही फिरते. या ठिकाणी जर चुंबक स्थिर असेल आणि कॉईल जरीही फिरत असेल किंवा कुंतल जरी फिरत असेल तरीही त्या ठिकाणी विद्युत प्रवाह तयार होतो आणि तयार झालेला विद्युत प्रवाह या ठिकाणी आपण जमा करून घेतो. यातून विद्युत प्रवाह वाहत आहे की नाही हे सांगण्यासाठी जे त्यामध्ये उपकरण लावलेलं आहे त्याचं नाव आहे गॅल्व्हनोमीटर. या त्याच्या अमूल्य अशा शोधामुळं आज आपण एवढ्या प्रचंड प्रमाणात, खूप मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक करंट औद्योगिक क्षेत्रामध्ये आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण वापरतोय. आता हे जे टर्बाईन हे जे ॲक्सलच्या पुढे जोडलेलं असतं, हे
फिरवण्यासाठी आपण काही ऊर्जा स्रोत वापरतो. पहिला ऊर्जा स्रोत कोणता वापरतो? कोळसा. कोळशाच्या मदतीने आपण पाण्याची वाफ बनवतो आणि ही पाण्याची वाफ ह्या टर्बाईनवरती सोडतो. हे टर्बाईन फिरल्याच्या नंतर त्याच्या पाठीमागं जे जनरेटर आहे, जनित्र आहे, ते इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे विद्युत ऊर्जा तयार करतो. दुसरा ऊर्जेचा स्रोत आहे पाणी. पाण्याच्या माध्यमातून सुद्धा आपण टर्बाईन फिरू शकतो. नैसर्गिक वायूच्या माध्यमातून सुद्धा आपण टर्बाईन फिरू शकतो. न्यूक्लिअर एनर्जी म्हणजे अणुऊर्जा, त्याचा वापर करून सुद्धा आपण हा टर्बाईन फिरू शकतो. आणि हा टर्बाईन फिरल्याच्या नंतर हा टर्बाईन जनित्राला जोडलेला असतो आणि हे जनित्र विद्युत ऊर्जा तयार करते. अशा पद्धतीने या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा परिणाम म्हणून आज आपण विद्युत ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वापरू शकतो. थँक्यू सो मच.